पुढची बातमी पाहूयात। 2 जुलैच्या मध्यरात्रीपासून अवजड वाहन आणि चालकांकडून संपाची हाक देण्यात आली। स्कूल बस आणि खासगी बस आणि अवजड वाहतूकदार संपामध्ये सहभागी होणार आहे। 30,000 स्कूल बस, 38,000 कंटेनर संपामध्ये सहभागी होणार आहे। ई चलन रद्द करण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देण्यात आला। दरम्यान हा संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं। थोडी वाट पहा, 25 जुलैपर्यंत वेळ दिली आहे, समितीचा अहवाल येऊ देत असं आवाहन देखील सरनाईक यांनी केलेलं आहे। 26 तारखेला ह्या स्कूल बस आणि अवजड जी वाहनं आहेत त्यांच्या सगळ्या वाहतूकदारांना एकत्रितपणे बोलावलं होतं। ह्या संदर्भात एक समिती नेमू, त्या समितीमध्ये स्कूल बसचे काही असोसिएशनची लोक, माल वाहतूक करणारे असोसिएशनची लोक, मोठ्या ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आहेत त्यांच्या असोसिएशनमधली लोक, अशी 4-5 लोक घेऊन एक समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये आमचे अधिकारी असतील आणि त्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घ्यायचा, जेणेकरून वाहतूकदारांना कुठल्याही प्रकारे ई चलन किंवा कुठल्याही बाबतीत काही जो त्यांची अडचण आहे ती अडचण निर्माण होणार नाही। परंतु अचानक ती बैठक झाल्यानंतर वाहतूकदारांनी जो संप पुकारलाय तो चुकीचा आहे। माझं आव्हान आहे आजच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की आपण हा संप पुकारू नये, 25 जुलैपर्यंत वाट बघावी। शासनाच्या निर्णयाची वाट न बघता जर आपण बेकायदेशीररित्या असं जर संप पुकारत असाल तर ते योग्य नव्हे। शासनावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा। आम्हाला हे पाहिजे, कायदा तुम्ही बनवून घ्या। तुम्ही कायदा बनवलेला आहे तर तुम्ही फॉलो करा ना। अगोदर आझाद मैदानमध्ये आम्ही होतो ना, सर्व आझाद मैदानमध्ये डिसाईड केलेलं आहे की आम्ही सर्व संघातच आहे आणि ज्या मिनिस्टरने कॉल केला होता सर्व अध्यक्ष 30 असोसिएशन तिकडे होतात ऑलरेडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।